बिर्याणी तर खूप प्रकारची खाल्ली आहे. पण आमच्या कोकणी पद्धतीची कोळंबी बिर्याणी कधी खाल्ली आहे का? चला तर मग बघूया. सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेऊया. त्यामध्ये तमालपत्र, जाडी वेलची, जिरे, दालचिनी हे साहित्य ॲड करून परतवून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो व आलं लसणाची पेस्ट ॲड करून पुन्हा एकदा हे मिश्रण परतवून घेऊया. आता आपण यामध्ये कोळंबी ॲड करूया. ही कोळंबी मॅरिनेट करताना त्यामध्ये आले, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची याची पेस्ट वापरलेली होती. आता त्यामध्ये दही, मीठ, हळद, मिरची पावडर आणि कोकमाचे आगळ हे साहित्यसुद्धा वापरलेले होते. आता आपण या मिश्रणामध्ये तळलेला कांदा ॲड करूया. त्याचबरोबर चिकन मसाला, बिर्याणी मसाला ॲड करून हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता कोळंबी मॅरिनेट करताना आपण जे आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट वापरली होती, त्यामुळे कोळंबीला एक वेगळ्याच पद्धतीची चव येते. आता आपण यामध्ये कोकमाचे आगळ वापरूया आणि पुन्हा एकदा हे मिश्रण ढवळून ठेवूया. आता आपली कोळंबी व्यवस्थित तयार झालेली आहे. ती एका बाजूला ठेवूया आणि भात शिजवायला घेऊया. भात शिजवताना त्यामध्ये पाणी, जिरे, कोथिंबीरचे देठ आणि आलं लसूण पेस्ट, मीठ हे साहित्य वापरलेले आहे आणि एकदा पुन्हा ते ढवळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. त्यामुळे त्यामध्ये आपण तांदूळ ॲड करूया. तांदूळ ॲड करून पुन्हा एकदा हे ढवळून घेऊया. कोथिंबीरच्या देठामुळे आणि आलं लसूण पेस्टमुळे भाताला थोडासा लांबसरपणा येतो. आता तयार केलेले मिश्रण त्यावर भात पसरवून घेऊया. भात पसरवल्यानंतर त्यावर जर कोणाला आवडीनुसार फूड कलर वापरायचे असतील तर ते वापरू शकता. हे ऑप्शनल आहे. कोणाला वापरायचे नसतील तर नाही वापरले तरी चालेल. त्यामुळे आपण फूड कलर आणि कोथिंबीर वापरून व्यवस्थित डेकोरेट करूया. त्यानंतर त्यात थोडेसे तेल ॲड करून मंद आचेवर ठेवून देऊया. आता आपण बघू शकता आपली बिर्याणी तयार झालेली आहे. माझ्या जेवणाला प्रत्येक वेळी नावं ठेवणाऱ्या माणसाला आपण विचारूया ही बिर्याणी कशी झाली आहे.